नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर मुक्ताला कॉल करतो आणि म्हणतो की हॅलो. त्यावर मुक्ता म्हणते की हा बोला. सागर म्हणतो की तुमच्यामध्ये हॅलोचं उत्तर हा असतं का? मुक्ता म्हणते की नाही, ते समोरच्यावर डिपेंड करतं. सागर म्हणतो मला तुम्हाला आता भेटायचंय. तेव्हा मुक्ता म्हणते की माझ्याकडे वेळ नाहीये, मी बिझी. सागर म्हणतो की आपल्या लग्नाबद्दल बोलायचंय मला, आपण कोर्टामध्ये भेटतोय आणि दॅट्स इट असं म्हणून फोन कट करतो. त्यामुळे मुक्ता आता लगेचच बॅग घेते आणि तिकडे जायला निघते. तर इकडे इंद्रा रुसून बसलेली असते, कारण मानपान हा माधवीच्या घरी करायचा असतो म्हणून. बापू येतात आणि सईची सगळी खेळणी एका पिशवीत भरायला लागतात. तेव्हा इंद्रा विचारते की तुम्ही हे काय करताय आणि माझ्या सईची खेळणी पिशवीत का भरताय? तेव्हा इंद्रा म्हणतो की आता जर कोर्टामध्ये सुनवाई झाली आणि आपली सई जर आता सावनीकडे राहायला गेली तर तिचे हे सगळे खेळणी आता सावनीकडेच द्यावे लागतील ना आपल्याला. इंद्रा म्हणते की नाही, काहीही झालं तरी सई आपल्याच घरी येणार. मग त्यासाठी सागरचं आणि मुक्ताचं लग्न तर व्हायला हवं ना. आणि मानपान ह्या छोट्या गोष्टीवरून कशाला रुसून बसायचं, आपली सुद्धा पडती बाजू आहे हेही समजून घेतलं पाहिजे. आता या गोष्टींवर तुला अडून बसायचंय की त्यांच्या घरी जाऊन तुला आपल्या सागरच्या लग्नाची बोलणी करायची? तेव्हा इंद्रा म्हणते की ठीक आहे, माझ्या पोराच्या सुखासाठी आणि माझ्या मासोळी सईसाठी मी यायला तयार आहे. तर इकडे सागर आधीच पोहोचलेला असतो कोर्टामध्ये, मुक्ता त्यानंतर येते. तर मुक्ता थोडंसं लेट झालेली असते. सागर म्हणतो की तुम्ही कंप्लीट 5.25 मिनिटं लेट आहात. मुक्ता म्हणते की काय तुम्ही डिजिटल क्लॉक आहात का? थोडा वेळ सुद्धा तुम्ही टिपून घेता? बाय द वे मला सांगा, मला इथे कशासाठी बोलवलंय आणि आज कोर्टाची सुनवाई सुद्धा नाहीये. तेव्हा सागर म्हणतो की मी काय तुम्हाला इथे हवा खायला नाही बोलवलंय. सागर म्हणतो की तसंही आपल्याला लग्न हे सईसाठी हवंय. मुक्ता म्हणते की बरोबर. सागर म्हणतो की तसंही आपल्याला लग्नामध्ये दोघांनाही काही इंटरेस्ट नाहीये. मुक्ता म्हणते की बरोबर. सागर म्हणतो की आपल्या दोघांच्याही घरामध्ये गडबड सुरू आहे. मुक्ता म्हणते की बरोबर. सागर म्हणतो की आपल्या दोघांनाही सप्तपदीमध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तेव्हा मुक्ता थांबते. तर इकडे आता कोळी परिवार आणि गोखले परिवार भेटलेला असतो. सर्वांसाठी कॉफी बनवलेली. कोमलला कॉफी खूप आवडते. ती म्हणते की किती ऑथेंटिक कॉफी आहे आणि खूप छान आहे. स्वाती म्हणते की हा पण आम्ही चहा घेतो ना, आणि ते कॉफी वगैरे खूप कडव असतं. आणि ती कोमलला सांगते की ठेव बरं कॉफी खाली. मयुरी लगेच टोमणा मारते आणि म्हणते की कसं आहे, गोडवा कमी असला की चहाचं कॉफीचं काय, माणसं सुद्धा कडवटच होतात. बापू म्हणतात की बरं आता ह्या सगळ्या गोष्टी जाऊ देत, आता आपल्या दोन्ही मुलांचं लग्न होणार आहे, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल चर्चा करूयात की पुढं कसं करायचं, लग्न वगैरे कसं करायचं. माधवी म्हणते की आता आमची मुलगी आहे म्हटल्यावर लग्न सगळं रीतीभातीप्रमाणेच होईल, आम्ही सगळं अगदी रीतीभातीप्रमाणे करू. तेव्हा इंद्रा म्हणते की मग आम्ही काय टाळ कुटत बसू का, आम्ही सुद्धा मुलाकडचे आहोत. तेव्हा माधवी म्हणते की आता असं काय करताय, मुलाकडचे लोक म्हणजे काय त्यांना 2 शिंग वगैरे उगलेली असतात का? गेले हा ते दिवस, म्हणजे आता आम्ही मुलाकडचे, आमचे पाय धुवा वगैरे असं काही नाही, असं काही नसतं, आता गेले ते दिवस. स्वाती म्हणते की म्हणजे लग्न कसं आमच्या पद्धतीने झाले तर मज्जा येईल, तुमच्या पद्धतीने झालं तर सगळं शांत शांत. मी तुम्हाला माहिती आमच्या भाईच्या लग्नामध्ये नाचून असा कल्ला केला होता ना, मी काय सांगू तुम्हाला. मयुरी म्हणते की हो ना, आता एकदा हवस पिटली आहे ना. मयुरी म्हणते की हो ना, मग आता हौस पिटली आहे ना नाचायची, परत परत कशाला नाचायचंय. माधवी म्हणते की तुमच्या मुलाचं असेल दुसरं लग्न, परंतु माझ्या मुलीचं पहिलंच लग्न आहे, तर नातेवाईक येणार आहेत आमचे, मग त्यांच्यासमोर काय असं नाचगाणं करायचं बसायचं. स्वाती म्हणते की मम्मी यांना यांच्या पद्धतीने लग्न करायचं ना, करू देत, खर्च सुद्धा हेच करतील. मयुरी म्हणते की कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही, नवरा आणि नवरीच्या घरच्यांनी मिळून खर्च करायचा असतो. माझ्या आणि मयुरेशच्या लग्नामध्ये सुद्धा माझ्या घरच्यांनी आणि मयुरेशच्या घरच्यांनी निम्मा खर्च केला होता. माधवी म्हणते की अगं जाऊ दे, हे लोक खूप कंजूस असतात, ते फक्त म्हणतात की आम्ही दुसऱ्यावर खर्च करतो परंतु काही करत नाहीये. इंद्रा म्हणते की कंजूस कोणाला म्हणते, तुझ्या कपाटात जेवढ्या साड्या आहेत ना, तेवढ्या साड्या फक्त मी माझ्या मैत्रिणींना गिफ्ट म्हणून देते, आम्ही काही खर्चाला मागे पुढे बघत नाही. तुमच्या स्वातीच्या लग्नामध्ये पाण्यासारखा खर्च केला आम्ही, आमच्याकडे पोरीचं लगीन म्हणजे बापाची शान असते, तुला जमत नसेल तर सांग, सगळा खर्च आम्ही करतो. तर सागर मुक्ताला म्हणत असतो की एकदा की आपल्या हातामध्ये मॅरेज सर्टिफिकेट आलं म्हणजे झालं, बाकीचं काही करायची काही गरज नाहीये. मुक्ता म्हणते की माझ्या आईची खूप इच्छा होती लग्न करायची आणि माझीही तशीच इच्छा आहे, आणि म्हणजे प्रत्येकाचीच इच्छा असते, लग्न शेवटी एकदाच करतो आपण. तर आईच्या विचारांमध्ये वाहवत गेले होते. सागर म्हणतो की मग काय झालं? तर मुक्ता म्हणते की मग काय होणार आहे, थाटामाटात लग्न करायला मुलगाही तसा असायला हवा ना. सागर म्हणतो की थाटामाटात केलेली लग्न टिकतातच असं नाही, परंतु आपल्याला हे लग्न टिकवायचंय सईसाठी. मुक्ता म्हणते की चला कुठल्या तरी गोष्टीवरून आपली मतं तरी जुळली. म्हणतो की कुठल्या तरी गोष्टीने आपली मतं तरी जुळली. मुक्ता म्हणते की हो, मग संसार तर लई सुखाचा होणार आहे आपला. सागर म्हणतो की चला आता मला काम आहे. मुक्ता म्हणते की आला मोठा कामाचा, मला सुद्धा 5 वाजता क्लिनिकला पोहोचायचं. सागर आणि मुक्ता दोघंही आता कोर्टाच्या आतमध्ये चाललेले असतात. सागर तेव्हाही डोळ्यांवर सनग्लास लावतो. मुक्ता म्हणते की देवा, आता उन्हातून सावलीत जायला सुद्धा ह्या माणसाला सनग्लास लागतात.
त्याच्यामुळे मुक्ताची बडबड ऐकून सागर सनग्लास काढून ठेवतो. तर बापू म्हणतात की गोखले साहेब, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका, खर्चाचा बोजा एका कुटुंबावर मी येऊ देणार नाही. पुरुषोत्तम म्हणतो की हो, आणि मुक्ता सुद्धा माझी मुलगी आहे, मी सुद्धा हाच विचार करेल. इंद्रा म्हणते की बरं, मग घाला मंडप 2-3 हजार लोकांचा. माधवी म्हणते की काय मंडप, गावाकडचं लग्न आहे का? माधवी मंजिरीला म्हणते की एक काम कर, आठवलेंचं बुक कर आपलं. आमची सगळी लग्न आहेत ना ती आठवले मंगल कार्यालयातच झाली आहे. इंद्रा म्हणते की त्या मंगल कार्यालयात 400-500 लोक बसतात, तेवढी लोक तर फक्त आमच्या हळदीला येतात, लग्नाची तर वेगळीच राहिली. तर लग्नाला येणाऱ्या माणसांचा आकडा बघून माधवी म्हणते की काय एवढी लोक? तर इकडे मुक्ता आणि सागर दोघंही वकिलांसमोर बसलेले असतात. तेव्हा वकील सांगतात की 1 महिन्याची पहिल्यांदा प्रायर नोटीस द्यावी लागते आणि मग हे सर्व गोष्टी होत असतात. सागर म्हणत असतो की बघा ना साहेब, लवकर काही होतं का? परंतु वकील काही ऐकत नसतात. त्यामुळे सागर फाईलमध्ये काही पैसे ठेवतो आणि वकिलांना देतो आणि म्हणतो की बघा काही झालं तर. वकील जेव्हा बघतात की फाईलमध्ये सागरने पैसे ठेवले आणि त्याला लालच देण्याचा प्रयत्न करतोय, हे बघून वकील म्हणतात की सगळी लोक ही सारखी नसतात साहेब, कधीतरी नियम पाळून पण बघा. तेव्हा मुक्ताला मात्र हसायला येतं आणि मुक्ता जोरात फाईल सागरच्या मांडीवर ठेवून देते. वकील साहेब म्हणत असतात की तुम्हाला हे माहीत असायला पाहिजे, बहीण भावाने कधीतरी केलं असेल ना लग्न. मुक्ता सागरला म्हणते की तुम्हाला काय माहित नव्हतं का हे? सागर म्हणतो की आता मी काय रोज लग्न करायला कोर्टात येतो का? मुक्ता आणि सागर तिथेही भांडण्याचा एकही चान्स गमावत नसतात आणि वकिलांसमोर भांडत असतात. वकील म्हणतात की नक्की तुमचं लग्न झालं नाहीये ना अजून? सागर म्हणतो की काय मग टाइमपास करायला आलोय आम्ही. वकील म्हणतो की अहो लग्न नाही झालंय, मग अनुभवी नवरा बायको असल्यासारखे काय भांडताय? मुक्ता म्हणते की बरं जाऊ द्या, काय करता येईल पुढे सांगा. वकील म्हणतात की अजून 1 महिन्याने या, आता मला खूप लग्न लावायचे. 1 महिन्यापर्यंत आता काहीच करू शकत नाही. आणि मग सागर आणि मुक्ता दोघांचाही मूड ऑफ होतो आणि मग पैसे उचलून सागर आता तिथून निघून जातो. सागर आणि मुक्ता आता दोघंही तिथून निघालेले असतात, कारण वकील साहेबांनी त्यांना पूर्णपणे नकार दिलेला असतो. इकडे माधवी इंद्राला म्हणत असते की अहो कशासाठी इतक्या लोकांना बोलवायचं आपण? त्यांनी कधी आपल्या मुलांना बघितलंही नाही की ती काळी आहेत की गोरी आहेत, त्यांना सुद्धा कशाला बोलवायचं? आणि ती माणसं सुद्धा येतात अशी अशक्त आहेराचे पाकिटं घेऊन. सांग की आमची माणसं खूप लांबून येणार आहेत, लंडन वरून पण येणार आहेत. तर माधवी म्हणत असते की कशाला एवढी पैशांची उधळपड? इंद्रा म्हणते की बघा मला कंजूस म्हणत होती आणि पैशांचा विचार आता कोण करते? इंद्रा म्हणत असते की लग्न झाल्यावर ना आमच्याकडे वरात निघते, 5,000चे नुसते आम्ही फटाकेच फोडतो, तुमच्यासारखं नाहीये सकाळी लग्न केलं फेरे बिरे घेतलं की झालं लग्न. ती म्हणत असते की आता 5 स्टार हॉटेल मध्ये पण सगळं भेटतं, मच्छी फ्राय, मटन वगैरे सगळं काही भेटतं. माधवी म्हणत असते की आता ही काय राजकारण्यांची मीटिंग आहे का? अहो हे मंगल कार्य आहे. सनई चौघडे असतील, छान असं रेशमी साड्या असतील, गुलाबाचं सळसळतं पाणी असेल, चालू नेसलेली नवरी असेल, सोहळं नेसलेला नवरदेव असेल, जवळचे नातेवाईक असतील, जाईजुईचे गजरे, तेराचे फाळे, सकाळी लग्न, दुपारी रिसेप्शन. इंद्रा म्हणते की तुमचं सगळं चुकीचं आहे. आम्ही जेव्हा चमेलीचे गजरे घालून येऊ ना तेव्हा तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत ते. आणि ह्या सनई वगैरेवर काय नाच करणार आहे? नाचायला कसं डीजे वगैरे पाहिजे. ओ मी तुम्हाला काय सांगते, डीजेची तुम्ही ऑर्डर देऊन टाका, मस्त नाचूयात आपण. माधवी मनात म्हणत असते की सारखं सारखं काय यांना नाचायचं असतं. इंद्रा म्हणते की आमच्या नाचण्यावर हसू नका, आणि तुम्ही ते धोत्र घालून फिरता त्याचं काय? ते आमच्यामध्ये नसतं तसं काही. माधवी म्हणते की कशाला तो दिखावा करायचा आणि ते झगमगदार कपडे घालायचे, आमच्याकडे ना दिखावा जरा कमीच असतो. म्हणजे सगळी मंगल कार्य कशी शांत वातावरणात पार पडतात. रुचकर जेवण, सुरेल संगीत, अजून काय पाहिजे? बस झालं की. आणि अशीच लग्न कायम लक्षात राहतात. बरं पुरू, मी काय म्हणते, आपण एक काम करूया, अळूची वडी, मोदक, पुरणपोळी आणि छानशी कढी सुद्धा ठेवूयात आपण. इंद्रा म्हणते की हा चालेल, आणि सोबत मटन आणि फिश फ्रायचा सुद्धा आपण स्टॉल लावूयात. माधवी म्हणते की नाही नाही हा असं काही चालणार नाही. तर लकी त्यामध्ये म्हणतो आणि मम्मी थोडीशी मधून मधून टाकायला टकीला पण पाहिजे. माधवी म्हणते की नाही नाही हा, मुक्ताच्या लग्नामध्ये मांसाहार आणि दारू वगैरे असेल ना तर मी अन्न त्याग करेल. इंद्रा म्हणते की मग काय आमच्याकडच्या माणसांना काय आम्ही कढी भात द्यायचा? आमच्या माणसांसमोर आमची काय इज्जत राहिली मग? माधवी म्हणते की अहो पण लग्नात हे नसतं. इंद्रा म्हणते की आमच्याकडे असतं. माधवी म्हणते की पण हे गोखल्यांच्या घरचं कार्य आहे. इंद्रा म्हणते की मग हे इंद्रा कोळीच्या पोराचं सुद्धा लग्न आहे. तर माधवी म्हणते की ते लग्न होईल तेव्हा ना. काय म्हणजे की तुमच्या मुलाचं माझ्या मुलीशी लग्न लावल्यावर तुमची नात तुम्हाला मिळणार आहे ना, त्यामुळे तुम्हाला सगळं आमच्या पद्धतीने ऐकावं लागणार आहे आणि लग्न आमच्याच पद्धतीने होणार. इंद्रा म्हणते की एवढं बोलतेस, माझा पोरगा आणि माझी सई नसती तर तुझ्या मुलीला आई म्हणून कोणी हाक मारली असती? हे बघ तू अशी बोलू शकत नाही. माधवी म्हणते की हे बघा तुम्ही किती माणसांना बोलवा, परंतु हे खाण्यापिण्याचं मी अजिबात मान्य करू शकत नाही. इंद्रा म्हणते की जर माणसं बोलून त्यांच्या पद्धतीचं त्यांना खाणं पिणं नसेल तर काय आम्ही तोंड बघत बसायची? सर्वजण एकमेकांशी भांडत असतात की जेवणामध्ये
लग्नामध्ये कोणाला कोणाला काय काय हवंय. बापू म्हणतात की गप्प बसा बरं सगळे. बापू म्हणतात की हा तंटा काही सुटणार नाही, आपण एक काम करूया, दोघांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकूयात, ज्याची चिठ्ठी वर येईल त्याच्या पद्धतीने लग्न होईल. तर आता कोर्टने मुक्ता आणि सागरच्या लग्नाला परमिशन तर दिलेली नसते आणि 1 महिन्याचा कालावधी सुद्धा असतो. त्यामुळे सागर म्हणतो की आता तुमच्या म्हणण्यानुसार आणि घरच्यांच्या म्हणण्यानुसारच करावं लागणार आहे. मुक्ता म्हणते की तुम्हाला CEO कोणी बनवलं, बेसिक नॉलेज सुद्धा नाहीये तुमच्याकडे. घरचे आता काय काय करत असतील यावर मुक्ता आणि सागर चर्चा करत असतात आणि त्याच वेळी सावनी देखील तिथे आलेली असते. सावनी गाडीमधून मुक्ता आणि सागरला बोलताना बघते, त्यामुळे तिला जरा डाऊट येतो. ती विचार करते की हे दोघं एकत्र काय करताय. नक्कीच सागर तिला काहीतरी ऑफर करणार असणार. तिने त्याच्या बाजूने बोलावं यासाठी कुठल्याही थराला जाईल तो. तू अजिबात गाफील राहू नकोस सावनी, जर ही त्याच्या बाजूने गेली ना तर हर्ष तुला सोडून देईल. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजिरी मुक्ताला म्हणत असते की तुझं सागरवर प्रेम नाहीये, परंतु मुक्ता म्हणते की माझं सईवर खूप प्रेम आहे. सागर मिहिरला म्हणत असतो की नशीब असं आहे ना की जिचं तोंड सुद्धा बघायचं नव्हतं त्या मुलीशी माझं लग्न होतंय. तर लग्न आता कोणाच्या पद्धतीने होणार यामुळे चिठ्ठ्या टाकल्या जातात. माधवी मुद्दामच सगळ्या चिठ्ठ्या खाली फेकते आणि मुद्दाम तिने ज्या बनवलेल्या असतात तिच्या नावाच्या चिठ्ठ्या सगळ्या वरती काढते. त्यामुळे ऑफकोर्स आता लग्न हे ब्राह्मण पद्धतीने होणार असतं. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.